हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज ना तुम्हाला खूप महत्त्वाचं असं सांगायचं आहे. माझ्या बाबतीत ना यूट्यूबने एवढा मोठा फ्रॉड केला होता, तेच मी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. मला माहीत नाही यूट्यूबने झाले की कशामुळे झाले की हे पण मला आयडिया नाही आहे, पण काय झालं ते पण तुमच्याशी मी शेअर करते. तर ना गेले 2-3 दिवस झालं माझा व्हिडिओ येत नव्हते. ह्याचं कारण हे आहे की माझा चॅनल जो आहे तो टर्मिनेट झाला होता. टर्मिनेट होण्याचं कारण म्हणजे मला पण कळलं नाही. तर असं झालं होतं, माझा जो गुगल अकाउंट आहे त्याला एक ॲक्शन येत होती आणि मी तेच बघत होती काय झालं आहे काय नाही. कारण मी पण नवीनच आहे यूट्यूबवरती, तर मला एवढी काय आयडिया नाही आहे की कशामुळं होतं काय होतं. तर मी पण अनुभवातूनच शिकत आहे. जो माझ्याशी अनुभव आलेला आहे तोच मी तुमच्याशी पण शेअर करत आहे. तर असं झालं होतं, ती ॲक्शन आली आणि मग मी म्हटलं नेमकं काय झालं ते पण बघावं. तर ते असं म्हणत होते की नाही का तुमचं चॅनल एक्झिट होईल म्हणून. तर मग मी तेच करत होते आणि असंच एक यूट्यूबवरचा ना व्हिडिओ बघून मी ती जी आलेली नोटिफिकेशन आहे ती घालवण्यासाठी ट्राय करत होते. तर ना त्या व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या जे सांगितलं त्याप्रमाणे मी केलं. त्यानुसार जर केलं आणि एक मोठा असं झालं माझ्या बाबतीत की माझं जे गुगल अकाउंट आहे ते पूर्ण रिमूव्ह झालं, म्हणजे माझ्या मोबाईलमधून डिलीट झालं. तर गुगल अकाउंट डिलीट झाल्यामुळं असं झालं की माझा जो चॅनल होता तो पण दिसत नव्हता, पूर्ण गेला. तर असं झालं, मला तर एवढं टेन्शन आलं. कारण ना मी एवढी मेहनतीने ह्याच्यावरती एवढे व्हिडिओ टाकलेले आहेत ना. आपण जी गोष्ट करतो ना, प्रत्येक गोष्ट करताना त्याच्या मागची मेहनत ही कोणाला दिसत नसते आणि तीच माझी मेहनत होती. आणि मला असं वाटत होतं की माझे जेवढे आत्तापर्यंतचे सबस्क्रायबर आहेत ते मिळवण्यासाठी सुद्धा मला खूप मेहनत करावी लागली आहे. म्हणजे 0 सबस्क्रायबरपासून आत्ता माझे 71 एवढे सबस्क्रायबर आहेत. तुमच्यासाठी हे कमी असतील, पण मी एक नवीनच यूट्यूबर आहे आणि माझ्यासाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि तेच गेल्यानंतर ना 2-3 दिवस मी सतत मोबाईल घेऊन बसायचे. नंतर म्हणजे नाही का कसं आपल्याला नंतर चॅनल असून घेता येईल, काय करावं लागेल, का गेला असेल, असे वेगवेगळे प्रश्न होते, ते पडतच होते मला. तर असंच बघून बघून मी ना बघितलं तर गुगल अकाउंट माझं 28 डेजसाठी त्यांनी ब्लॉक केलं होतं. तर मी बरेच आणि मेन म्हणजे मी गुगलचा जो माझा गुगल अकाउंट होतं त्याचा पासवर्ड देखील विसरले होते. तर माझ्याकडं काही ऑप्शन पण नव्हता. पण बेस्ट एक थिंग्स की मी माझ्या गुगल अकाउंटला ना माझा मोबाईल नंबर आणि दुसरा एक जीमेल जो आहे तो ॲड होता. त्याच्यानुसार मी माझा पासवर्ड चेंज करू शकत होते. तर मग मी ते पण ट्राय केलं. मोबाईलवर जो व्हेरिफिकेशन कोड येतो तो पण येईना. म्हटलं आता तर काही खरंच नाही, म्हणजे गेलाच चॅनल. मी म्हटलं तरी मला तर असं चालतं, ठीक आहे गेला आता विचार करून काही फायदा नाही, आपण नवीन चॅनल चालू करूया. पण नवीन चालू करताना आता परत 0पासून सुरुवात, नंतर ते सगळं. कारण ना मी डिसेंबरपासून हा चॅनल चालू केलेला आहे. मध्ये थोडे व्हिडिओ माझे म्हणजे नाही का जास्त येत नव्हते. मी तरी आठवड्यातून एक का होईना व्हिडिओ टाकण्याचा ट्राय केला. माझी तब्येत ठीक नव्हती तेव्हा, त्याच्यामुळे थोडेसे व्हिडिओ लेट येत होते, पण मी टाकतच होते. कारण एक ठरवलं होतं की कंटिन्युटी ठेवायची व्हिडिओमध्ये आणि त्यामुळं मी सतत व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत होते. तर नंतर ना असंच व्हिडिओ परत चालू करायचं म्हटल्यावर खूप असं नाही का पहिल्यापासून सुरुवात करावं हे ते सगळ्या गोष्टी. पण नशिबाने माझ्या ना मी 2 दिवसाने ट्राय केलं तर माझा चॅनल म्हणजे व्हेरिफिकेशन कोड घेतला आणि माझा जो पासवर्ड विसरले होते गुगलचा तो देखील आला. म्हणजे मी चेंज केला आणि चॅनल आला. पण चॅनलचं फक्त नाव येत होतं पहिलं, त्याच्यावरचे सबस्क्रायबर दिसत नव्हते, व्हिडिओही देखील दिसत नव्हते. तर मी पूर्ण घाबरले की फक्त नाव येते आणि दुसऱ्या मोबाईलवरून सर्च केलं तर ते दाखवत पण नव्हतं, म्हणजे चॅनलच दाखवत नव्हतं.
तर ना परत 2 दिवस वेट केलं, म्हणलं बघू आला तर ठीक आहे, नाहीतर नवीन चालू करूया. पण ना 2 दिवसांनी बघतीये तर काय सबस्क्रायबर दिसायला लागले पहिले, आणि नंतर 4 ते 5 तासांनी परत व्हिडिओ दिसायला लागले. म्हणजे ते मला वाटतं बॅकअप घेत होतं, आणि एवढे सगळे व्हिडिओ असल्यामुळे त्याला वेळ लागत होता. आला माझा चॅनल, आणि आता इथून पुढं तुम्हाला व्हिडिओ येतच राहतील. तर आपल्या चॅनलला असा सपोर्ट करा, आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर असं कोणाच्या बाबतीत झालं, जर कोणी माझ्यासारखं नवीन यूट्यूबर असेल तर खरंच घाबरून जाऊ नका. कारण होतं कधी चुकीने तर होऊन जातं. म्हणजे थोडंसं आपण पेशन्स ठेवले तर होऊन जातं सगळं. तर एवढंच सांगायचं होतं मला. तर आज हलवा बनवलेला त्याच खुशीमध्ये, आणि त्याचीच रेसिपी न सांगता मी माझ्या ज्या व्यथा होत्या त्या तुमच्याशी शेअर केल्या. आणि मस्त असं आता इथून पुढे आपले व्हिडिओ तर येतच राहतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. धन्यवाद.